उदखेड इथं राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना अंबाडा यांच्या वतीने पशुधन तपासणी आणि लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पावसाळ्यामुळे पशुधनावर उद्भवणाऱ्या आजाराचा प्रतिबंध करण्याकरता या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरातून पशुधनाची तपासणी करून लसीकरण करण्यात आलं। लंबी संसर्गजन्य आजाराची लागण पशुधनांना होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पशुधनावर लसीकरण करून जंतनाशक गोळ्यांचं वाटप सुद्धा करण्यात आलं। ग्रामपंचायत उदखेड येथे माननीय अशोकभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना अंबाडा यांच्या अंतर्गत लंपी या संसर्गजन्य आजाराचं लसीकरण शिबिर आज येथे आयोजित केलं आहे। तरी आत्तापर्यंत जवळपास 100-120 जनावरं यांना लसीकरण झालेलं आहे आणि आताही लसीकरण सुरू आहे। त्यासोबतच त्यांना जंतनाशक ज्या गोळ्या आहेत ह्यासुद्धा वाटप करण्यात येत आहे। पशुसंवर्धन विभागाचं प्रचंड प्रमाणावर दुर्लक्ष पशुधनावर असून मोर्शी तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर्स नसल्यानं तालुक्यातील कुठल्याही गावात पावसाळ्यापूर्वी पशुधन तपासणी शिबिर घेऊन लसीकरण केले नसल्यानं पशुधनावर अनेक आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उदखेड येथे आयोजित केलेल्या पशुधन तपासणी आणि लसीकरण शिबिरातून अनेक पशुपालकांनी आपापल्या पशुधनाचं लसीकरण करून घेतलंय। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।